जेव्हा वाढलो ते आम्हाला सांगायचं काय हे नुसता खेळतो, ह्याला काय करता येत नाही. आणि ते विराट कोहलीने जाऊन काय केलं बघा, त्याला अनुष्का शर्मा मिळेल ते सोडा, पण इटलीत जाऊन लग्न करतो क्रिकेट खेळला म्हणून. हां, आम्हाला काय सांगायचे, सारखं क्रिकेट बिकेट नाही, त्याच्यानी काय पोट भरत नाही. आणि आता मग केवळ विराट कोहली नाही म्हणते मी, अनेक शेकडो लोकांना. म्हणजे इथून पुढे परवा एका परिसंवादात मी होतो आणि त्यात काही उद्योगपती होते. आमचं जवळपास एकमत झालं की इथून पुढे जास्त नोकरीधंदे जर कुठे वाढणार असतील तर स्पोर्ट्स, ॲथलेटिक्स आणि एंटरटेनमेंटमध्ये वाढणार आहेत, कॉम्प्युटरमध्ये नाही. सारेगामाचे प्रोग्राम आहे ना, इंडियन टॅलेंट शो, बघितलेत ते काय काय चाललंय त्याच्यामध्ये? त्याच्याने तुम्हाला आनंद मिळतो का नाही? मग तीच तर मानवी ॲक्टिव्हिटी आहे, लिखाण करणं, कविता करणं. पूर्वी कवी आणि आर्टिस्ट हे सगळे भुकेले मरायचे नाही का, भारतीयसुद्धा. आता उलटंच होईल की हा चांगला आमच्या कम्युनिटीमधला चांगला आर्टिस्ट आहे, याला आमची कम्युनिटी जेवायला खायला घालते, असं होईल. मग आता हे कल्पनातीत आहे, आपण कल्पना याची करू शकत नाही. कारण आपण सगळे आता आपल्या गेल्या 100 वर्षाच्या सवयींना जखडलेले आहोत. त्यामुळे पुढचा आपल्याला विचार करणं कठीण होतं आहे. पण हे घडतं आहे समोर, आणि एवढं सांगण्याकरता मी आज आलो तुम्हाला. आता हे तुम्हाला आवडलं पटलं की नाही मला माहीत नाही, पण ह्यात खूप गमती जमती चाललेल्या आहेत असं दिसतं. यात त्रासही होणार आहे. कॉलेजेस बंद पडतात तेव्हा नोकऱ्या जातात ना. मी म्हणायला ठीक आहे की इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडली, पण तिथल्या प्राध्यापकांचं काय झालं, शिक्षकांचं काय झालं, हे सगळं होणार आहे. आणि लोकांना पुन्हा पुन्हा आपल्याला शिकवायला नाही. आणि हे करत असताना जुने कोर्सेस, जुना अभ्यासक्रम आणि त्याच्यानेच सगळं चालेल असं समजण्याचं कारण नाही. हे सगळं बदलायला पाहिजे. एवढ्यावर मी थांबतो. तुमचे प्रश्न वगैरे असतील तेव्हा आपण बघू काय. बहुतेक नसतीलच. नाही आहेत प्रश्न, माझ्या वर्गात असंच असतं. हां, तिकडे कोणाचे प्रश्न द्या. हो हो, एक मिनिट. कॉर्डलेस माईक आणतायत, तुम्हाला देते. कॉर्डलेस सुरू होईपर्यंत प्रश्न इकडे येतो. तुम्ही आत्ता जी मांडली ती समाजातली स्थिती अशी आहे एकूण शिक्षणाची, पण यातनं मार्ग नेमका काय आहे आणि आत्ताच्या पिढीने काय करायला पाहिजे, संस्थाचालकांनी काय करायला पाहिजे, हे जरा सांगा. हॅलो. त्याचं निश्चित उत्तर माझ्याकडे नाही, पण एक नक्की की आत्ताच्या पिढीने जास्तीत जास्त स्वतंत्रपणे निरनिराळी कौशल्य शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्या पलीकडे मी काही बोलू शकणार नाही. आणि स्वतःहून जेवढं कराल तेवढं चांगलं आहे. कोणीतरी संस्था मला शिकवेल याच्याने ते घडण्याची शक्यता नाही. स्वतःहूनच करायला पाहिजे. आणि तुम्हाला जे वाटतं ते त्याचा पाठपुरावा करणं याची गरज आहे. कोणतरी तुम्हाला सांगतं हे शिक आणि हे कर म्हणून ते करणं असं होणार नाही. तुम्हाला स्वतःला काहीतरी गोष्टी ठरवून करायला लागतील. पण त्याच्या पलीकडे मला आता काही सांगता येणार नाही की काय याला मार्ग काय असतं. की असा जेव्हा मोठा बदल घडत असतो, तंत्रज्ञान नेहमी अशा मोठ्या गोष्टी घडवते. जेव्हा औद्योगिक क्रांती झाली सुरू, तेव्हा इंग्लंडसारख्या देशामध्ये 60 वर्षामध्ये जो पूर्णपणे ग्रामीण आणि शेतीप्रधान जो पूर्ण देश होता, तो 60 वर्षामध्ये फक्त शहरांचा देश झाला. आणि त्या अर्थात तो परदेशात त्यांनी स्वाऱ्या केल्या, त्याचं सगळं त्या समाजाचं चित्रच बदललं. आपण अजून तितक्या गतीने चाललेलं नव्हतं, पण आपल्यामध्ये हे घडतं आहे, आपल्याकडे घडतं आहे. आणि त्याच्यावर स्वार होणं हे आवश्यक आहे. त्याला तुम्ही थोडासा कल इकडे तिकडे देऊ शकता. म्हणजे आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपलीच शिकण्याची रचना करायला लागेल. म्हणजे मी म्हणेन की रिटायर झालेल्या लोकांनी जर असं ठरवलं की माझ्याकडे तुम्ही या, मी तुम्हाला मला जे येतं ते शिकवीन, तर काय होईल? प्रत्येक वेळेला पैशांनीच होईल असं नाही. एखाद्या वेळेस मी म्हणेन की माझ्याकडे मी क्लास संध्याकाळचा चालवणार आहे, माझ्याकडे 4 माणसं आली तर मी त्यांना शिकवेन, तर ते होऊ शकतं.
सो असं नेमकं त्याला उत्तर आहे असं मला नाही वाटत. पण लोक आता उदाहरणार्थ बघा, विकिपीडियासारखी गोष्ट आहे जी ज्यांना इंटरनेटवर ज्यांना जाऊन सवय आहे, केवढं प्रचंड ज्ञान ते एकत्र करण्याचा प्रयत्न लोकांनी व्हॉलंटरीली केला, त्याला एक पैसाही नाही. दुर्दैवाने काय की विकिपीडियामध्ये मराठी त्यांनी प्रयत्न करून सुद्धा आपण फार करू शकलेलो नाही, हिंदीसुद्धा फार करू शकलेलं नाही. का आपण करत नाही? कारण आपण अजूनही मी लिहिलं तर त्याचा मोबदला पाहिजे याच्यात अडकलेलो आहोत. ते थोडंसं ते बदलत जोपर्यंत नाही तोपर्यंत घडणार नाही. होऊ शकतं आपलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने ही एकमेकांना ज्ञान देण्याचे वेगळे क्रम आपल्याला काहीतरी सुरू करावे लागणार आहेत. सर अभिनंदन आपलं सर. हात वर करा. हा तिकडे हां, प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या देशात आणि मासेसचा विचार करून सर्वच प्रकारचे मासेस म्हणजे सोसायटीज, तर बदलणारा तर समाज आहेच, बदलतच जाणार आहे. त्याला परिस्थितीनुसार आपण कशा स्टेप्स घ्याव्यात किंवा आपल्या पूर्ण स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आपल्यासारख्या तज्ज्ञांनी कसं मार्गदर्शन करावं की त्याच्याबरोबर थोडं 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 बदलत जाता येईल प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्याच स्तरासाठी मासेस फ्रॉम द सोसायटीज. थँक्यू सर. थोडं थोडं बदलत जाण्याचा प्रश्नच नाही आहे. मी म्हणेन की पहिल्यांदा असं करायला पाहिजे की प्रत्येकाला जी मूलभूत कौशल्य आहेत ती आली पाहिजेत लोकांना. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, चालता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, समाजात वावरता आलं पाहिजे, प्रश्न सोडवता आले पाहिजेत एकमेकांच्याशी. या काही ज्याला 21st सेंचुरी स्किल झाले म्हणतात अशा गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजेत. मासससाठी काय वेगळं असतं असं मला वाटत नाही, पण जे चाललेलं आहे ते माससनं उपयुक्त नाही आहे असं वाटतं. म्हणजे आता जी शिक्षण पद्धती आहे ती कशी आहे, खरं म्हणजे ती चाळण आहे की 10वीच्या पलीकडे कोण जाणार आणि कोण नाही हे कोणतरी ठरवतं. आणि आत्ता खरं दिसतं असं की 70% मुलं जी पहिलीला येतात त्यातली 70% मुलं ही 10वीच्या पलीकडे कुठेही जात नाहीत. 11वीला जेमतेम जातील पण 11वी 12वी नाही. आणि असं करत करत ग्रॅज्युएट होणाऱ्यांची संख्या किती आहे, 7, 8, 10%. आता हे जे आहे याचा अर्थच असा आहे की ह्याला या सगळ्या गोष्टीला काही उपयोगच नाही आहे ना. मग जे चाळणीत जे अडकतात त्यांच्याकरता काय शिक्षण आणि कसं शिक्षण याचाच विचार झालेला नाही. आपण व्होकेशनल ट्रेनिंग वगैरे म्हणतो, पण खरं यात कवी आहेत की नाही, यात कवी आहेत, यात आर्टिस्ट आहेत की नाही, आहेत. पण ते शिक्षण नाही असं अगदी आपण ठरवल्यानंतर सगळीच बोंब होते. मी उलट म्हणतो की आता ॲक्च्युली त्यांचाच जमाना आलेला आहे आणि ह्या मासेसमध्ये काय आणखीन आहे ते आपल्याला बाहेर काढायला लागणार आहे. सर, माझा प्रश्न समजून घ्या. आपण शिक्षण म्हणजे काय? शिक्षण हे ज्ञानाकरता असतं, ज्ञान हे आनंदाकरता असतं, म्हणजे आनंद म्हणजे समाधानकरता आहे. मग आता सध्याचा जो जगताचा काळ चालू आहे, आत्तापर्यंतच्या काळामध्ये शिक्षण चालूच राहिलेलं आहे. आत्तापर्यंत काही काळ ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे आनंद प्राप्त झाला, पण सध्या त्या ज्ञानाच्या त्या शिक्षणाच्या माध्यमातून दुःख प्राप्त होऊ लागलेलं आहे, दुःख निर्माण होऊ लागलेलं आहे, त्रास निर्माण होऊ लागलेला आहे. मग या ज्ञानाला, या शिक्षणाला शिक्षण आणि ज्ञान म्हणावं का आणखीन काही बदल केल्यानंतर कोणत्या प्रकारचं ज्ञान आपण शिकावं, त्याला कोणतं शिक्षण म्हणावं, या शिक्षणाचं मार्ग काढणं हे तुमच्यासारख्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि हे केलंच पाहिजे असं माझं मत आहे. ह्यात प्रश्न नाही आहे, तुमचं मत कळलं मला. शिक्षण आनंददायी आत्ताचं समजा नसेल तर ते आनंददायी होण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा खरोखरी शिकता तेव्हा ते आनंददायीच असतं. खरोखरी शिकता तेव्हा, जेव्हा घोकायला लावलं, जबरदस्तीने केलं जातं तेव्हा ते आनंददायी नसतं. आनंददायी नावाचं शिक्षण काहीतरी वेगळं आहे असं समजायचं काही कारण नाही. शिकण्याचा हा एक स्वतंत्र आनंद असतो. अरे मला आलं, मला करता आलं, गणित सोडवता आलं किंवा गाणं म्हणता आलं, कोणतरी मला शाबासकी दिली, हा आनंददायीच अनुभव असतो. तेव्हा तो शिकण्याची क्रिया ही जणू काही वेगळी असते आणि तिला काहीतरी आनंददायी करायची असते असं सांगता येत नाही. निरनिराळ्या गोष्टींनी आनंद नंतरही मिळू शकतो, शेवटी मिळू शकतो, सुरुवातीलाच मिळेल असं नाही. शिकताना बडवलं असेल पण एकदा शिकून झाल्यानंतर आनंद मिळत असेल तेव्हा ते आनंददायी शिक्षण वगैरे म्हणायला ठीक आहे. पण शिकणं ही एक स्वतंत्र कृती आहे आणि मी स्वतः शिकायला लागतं त्याच्यामध्ये. कोणीतरी शिकवून मी शिकतो असं होत नाही.
आत्ता बहुतांशी जे घडलेलं आहे ते असं की मुलांना मोटिवेशन देत नाही आपण शिकण्याचं. 10वी पास करायचं आहे एवढंच करतो, एवढे मार्क मिळायचे आहेत एवढंच करतो, हे सर्टिफिकेट मिळवायचं एवढंच करतो. पण काहीतरी चांगलं घडलं माझ्या हातून, मी काहीतरी नवीन काहीतरी शिकलो असं आपण करत नाही. आणि मला जागोजागी हे जाणवतं की मुलांना जर मोटिवेशन नसेल ना, आणि याची मी उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. तर अलीकडे आम्ही एक प्रयोग करतो आहोत की मुलांना, गावातल्या मुलांना टॅबलेट्स दिलेत, हे स्मार्टफोनसारखे, आणि त्याच्यावर आम्ही त्यांना व्हिडिओ दिले सायन्सचे वगैरे, आणि त्यांनी बघावे म्हणून. त्यामध्ये आमचा जुना विचार चालला होता तो काय, की आम्ही यांना शिकवून सोडणार, आम्ही यांना व्हिडिओ देणार, ती बघणार पोर आणि ती शिकणार. पण त्या टॅबलेटमध्ये कॅमेरा आहे आणि मुलांनी तो कॅमेरा वापरून व्हिडिओ स्वतःचेच काढायला सुरुवात केली. आता मला सांगा कशात आनंद मिळेल त्यांना जास्त? पण त्यांनी व्हिडिओ करणं यात मला आनंद नाही ना, कारण मी त्यांना शिकवू शकत नाही. मग मला त्यांच्या आनंदात सामील होणं हे जास्त आनंददायी आहे ना. म्हणून मग आम्ही काय केलं की मुलांना सांगितलं की अरे असं करा, ते काय वनस्पतीशास्त्राचे धडे जे असतात ते आपण सोडूया, असं करा, तुम्ही मला सांगा तुमच्या गावामध्ये झाडपालं पत्ते कसले आहेत आणि त्यांचा उपयोग काय आहे. आणि मुलं जी मोकाट सुटतात आणि ते त्यांचे व्हिडिओ तयार करतात आणि दाखवतात, सर हे बघा आम्ही केलं. ज्यांना पूर्वी इंटरेस्ट वाटत नव्हता त्यांना त्यातमध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो. आता हे असं काम आपण करू शकतो. आता हे सरकारला सांगू का हे धोरण बदला म्हणून? ते आता सरकार बदलेल की नाही माहीत नाही, आपण करू शकतो. अगदी सहजगत्या आहे. तुमच्या घरातल्या मुलांना तुम्ही सांगू शकता, कारण घरोघरी आता स्मार्टफोन्स आहेत. पण ते स्मार्टफोन का दिले जातात? आरडाओरडा करू नको, गडबड करू नको, इकडे बस आणि एक ह्याचा गेम खेळत बस, याच्याकरता आपण देतो. तसं नाही. ह्या टूलचा उपयोग वेगळ्या कारणाने करण्याची गरज आहे. ते आपल्याला टूल समजायला पाहिजे. ते कम्प्युटर हे टूल जे आहे ते मगाशी जे मी म्हटलं की ते नॉन लिनियर आहे, ते समजायला पाहिजे की तोच सिलेबस जर आपण नुसता व्हिडिओमध्ये घातला आणि दाखवला स्क्रीनवर तर त्याच्याने थोडे गंमत वाटते, पण प्रत्यक्ष मूलभूत ती प्रक्रिया बदलत नाही. कारण शेवटी काय, शिक्षक ठरवतात ना कोणता व्हिडिओ तुम्ही बघायचा ते. जर आम्ही काय करतोय तर टॅबलेट देतोय मुलांच्या हातात आणि मुलांना सांगतो तुम्हाला जे बघायचं ते बघा आणि मग प्रश्न विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे. आणि असे धो पाऊस पडल्यासारखे प्रश्न पोरांच्याकडनं यायला लागतात. वेगळं घडतं काहीतरी. तेव्हा असं मासस करता काहीतरी वेगळं आहे असं जे आपली समजूत आहे ती चुकीची आहे. आणि आत्ता आपण जे करतो ते मासस करता नाही आहे, आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. सर, शिक्षणामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री ही कधीच न संपणारी गोष्ट आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लॉंग लाईफ माणसाला रोटी कपडा और मकान हे तर कितीही नोकऱ्या कमी जरी झाल्या तरी ह्या गोष्टी जीवनावश्यक गोष्टीमध्ये मोडतो आपण. त्याच्या सुसंगत असं शासकीय दरबारी वगैरे असं शिक्षण देता येईल का? गैरसमज करून घेऊ नका. कोणी एकेकाळी मला आठवतं आहे मी बँकेत विड्रॉल स्लिप घेऊन जायचं, मग ते बँकेमध्ये टेलर एकदा सुरू झाला, मग त्या टेलर ते तपासायचे, सही बी बघायचे आणि पैसे द्यायचे. आज काय झालं आहे? ATM गेले का नोकरी? गेलं. आता ते म्हणतात ते आता रंगीबेरंगी नोटा निघाल्यात, आता नोटांचीही गरज नाही म्हणतात ते. झालं म्हणजे नोटा छापणाऱ्यांचे सुद्धा धंदे गेले, म्हणजे खऱ्या आणि खोट्या दोघांचेही. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री ही आता सगळी जगात सगळ्यात मोठी सर्व्हिस इंडस्ट्री कोणती आहे माहिती आहे का? जिला एक पैसा तुम्ही देत नाही, आई. ती जाणार नाही कुठे, पण तिला कोणी पैसे देत आहे का? नाही. तिला सगळ्या आरत्या ओवाळणार, भक्ती बिक्ती सांगणार, आमची आई केवढी थोर हे सगळं बोलणार. पण ती आईची सर्व्हिस इंडस्ट्री, आई वडिलांची, ती कुठे पण पैसे नाहीत. मी तेच म्हणतोय की रोजंदारी नसेल पण काम आहे का नाही? काम आहे, पण त्याला पैसे कोणी देईल का तुम्हाला? कदाचित देणार नाही. मग तुम्ही माणूस म्हणून जगणार कसे पैशाशिवाय? हीच तर गंमत आहे. मग बरोबर आहे की जर शेतकऱ्याला मालाला भाव दिलात, का देता तुम्ही? तो मार्केटवर अवलंबून नाही आहे. तो आता तुम्ही स्वामीनाथन काय म्हणतात, जो काही खर्च आहे येतोय त्याला तो पीक काढायला, त्याच्या 1.5 खर्च तुम्ही त्याला द्या. बरोबर आहे की नाही? का कशाच्या आधारावर द्यायचं? कारण तो ते काम करतो म्हणून त्याला द्यायचा. साधी गोष्ट आहे.
तसंच सुरू होतं की ते जसं शेतकऱ्याचं आहे तसं इतरही गोष्टींचं होतं की मी बसून 4 पोरांना शिकवतो याचा मला काहीतरी मोबदला द्यायला पाहिजे. काय मोबदला द्यायला पाहिजे? मला कपडे असावेत. आता इथेच ती समाजवादाची गंमत सुरू होती. मग फक्त कपडा, घर कपडा आणि काय रोटी कपडावर मकानला भागत नाही, मग मोटारीसुद्धा सुरू होतील. अहो पण मोटारी महाग आहेत. मोटारी महाग कोणी सांगितलं? तुम्ही भाव लावलात म्हणून. पण मोटारी पाहिजेत का? असायलाच. हे सगळं चित्र बदलायला लागतं. एकदा विचार बदलला की ते चित्र बदलायला काय वेळ लागत नाही. तेव्हा तुम्ही जे म्हणताय की सर्व्हिस इंडस्ट्री सर्व कसं करायचं, लोकांची सेवा कशी करायची हे शिकवा. त्याला पैसे मिळतील की नाही हे सांगता येत नाही, असं माझं दावा आहे. सर, आपलं व्याख्यान ऐकल्यानंतर सगळेच लातूरकर आम्ही आता एक भीती घेऊन बाहेर जाणार की काय असं वाटायला आहे. शिक्षणाचा संबंध रोजगाराशी आत्तापर्यंत किती होता माहीत, तिथून पुढे काहीच राहणार नाही असं जे आपलं मत आलं त्याच्याशी दुमत व्हायचं काही कारण नाही. पण प्रश्न असा आहे की जर शिक्षणाचा संबंध रोजगाराशी नसेल तर ह्याच्यापुढे आपण आत्ता जसं त्या व्हिडिओचं उदाहरण दिलं तसं शालाबाह्य शिक्षणाचा तरी संबंध रोजगाराशी आहे हे आपण मान्य केलं तर असं शालाबाह्य शिक्षणामध्ये कसं आणता येईल प्रचलित शिक्षणात, हा एक माझा प्रश्न आहे. आणि आपण मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सीबद्दल जे बोललात त्याचा एक थोडासा सविस्तर खुलासा करता येईल का असं. थँक्यू. बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, पण इतकं काय अगदी घाबरून द्यायचं कारण नाही की आता सगळं विदळवाट होणार आहे असं वाटत नाही मला. कारण आपण त्या मानवी समाजाचा भाग आहोत. म्हणजे असं विचार करा की 40-50% लोकांना नोकऱ्या नाहीत, जेवायला खायला काय नाही, हाल होत आहेत, तर तो समाज गप्प बसतो का? तसं होत नाही. त्याला काहीतरी त्याची उपाययोजना त्या समाजातूनच निघायला लागते. मी एवढंच म्हणतो आहे की ही सगळी पद्धत जी आहे, ज्या पद्धतीने आज आपण वागतो, ज्या गोष्टी आपण गृहीत धरल्या आहेत त्या एखाद्या वेळेस आता इथून पुढे राहणार नाही आहेत. पण ते इतक्या सहजगतीने बदलेल. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला विचारा की कबड्डीचा शो टेलिव्हिजनवर होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? मला वाटतं, मला तर काय कल्पना नव्हती की असं काहीतरी होऊ शकतं, कबड्डीची लीग होऊ शकते असं वाटतं. तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की तुम्ही घरी बसून सिनेमाची तिकीटं काढाल किंवा परत काय कुठल्या तरी रेल्वेची तिकीटं काढाल असं तुम्हाला वाटलं होतं का? आणि हे सगळं आपल्या डोळ्या देखत बदललं. पूर्वी विमानाची तिकीटं काढायला ट्रॅव्हल एजंटकडे लोक जायचे, बरोबर आहे ना? ज्यांनी विमानाची तिकीटं काढली त्यांना माहिती असेल. आता त्याची गरज नाही. इनफॅक्ट ट्रॅव्हल एजंटचे धंदेच बंद झाले. हे जे घडतं आहे समोर, पण त्याच्या जागी लोकांना दुसरं काही काम नाही असं त्याचा अर्थ होत नाही आहे. पण पुढे जाता जाता जी रिपिटेटिव्ह कामं आहेत, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना, की जी कामं परत करण्याची आहेत, त्याच्याकरता माणसाची गरज लागत नाही, मशीन्स ती कामं करू शकतात. साधं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत जाण्यासारखं नाही ATM हे, पण तिथे त्या टेलरला लागण्याची गरज नाही तुमची. उद्या आता तुमचा आधार घेतलेला आहे, आधार आहे ना तुमचा नंबर, उद्या तुम्ही कुठेतरी अंगठा लावलात की तुम्ही कोण आहात त्याची पूर्ण माहिती निघाली ना. पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही. कळलं ना हा माणूस कोण आहे, म्हणजे तो त्या माणसाची गरज नाही. कुठे जिथे माणसाची गरज आहे असं आपल्याला वाटत होतं की माणसाशिवाय हे होऊ शकत नाही, तिथे ते यंत्र म्हणतं की हे माणसाशिवाय मी करून दाखवतो. आणि हे माणसंच करतायत. आणि त्याच्यामुळे जो प्रश्न तयार होतो तो असा की हे चांगलं आहे का वाईट आहे? म्हणजे जर त्याच्या जागी माणसाने काय करावं हे जर तुम्ही सांगितलं, हां तर ठीक आहे. मग शिक्षण काय शिकावं की, पण ते रोजगाराशी संबंधित असेल असं आहे का? तेच मी म्हणतोय की मला चांगल्या कविता करण्याचं शिक्षण मिळतं. म्हणजे काय कविता काय खायच्या आहेत? कोण नोकरी देणार आहे? आपण नोकरी कोणालाच नाही आहे, तर मला कविता तरी करू दे की. अशी गंमत आहे ती. जुन्या काळी जेव्हा लोकांना रोजगारच नव्हता, जुन्या काळी म्हणजे आपण 400 वर्ष मागे जाऊया, तुकारामाला कोणी नोकरी दिली होती अभंग लिहिण्याची? शिव्या पडल्या, मार पडला, पण त्यांनी केलं ना. त्याला जेवायला खायला घातलं का नाही? कोणी घातलं. ज्ञानेश्वरांनी एवढी रचना केली, कोणी नोकरीला लावलं तो कोणत्या युनिव्हर्सिटीत? त्यांना केलं ना लोकांनी ते. आता हे तुम्ही म्हणले जरा आतीच करता तुम्ही, जरा आती करतोय खरं आहे, पण आत्तासुद्धा तसे लोक आहेत ना. आणि त्यांना तुम्ही आत्ता काय हिणवता माहिती आहे का? काय नाही, बसलेलं असतं येडं बिड्या फुकत आणि कविता लिहित असतं, ह्याचं कोणी ऐकत नाही,
हे काय नाही, याला कामधंदा नाही. ते तसं तुकारामाला तसंच म्हणत असले पाहिजे त्यावेळेला. नंतर तुम्हाला कळलं की तो किती महान माणूस होता. आता तसं करण्याची गरज नाही. तुम्हाला लगेच कळेल की हे किती महान माणूस आहे ते. लहानपणापासून आमचा मुलगा कविता करतो, किती छान. आमच्या मुलं चित्र काढतात, आम्हाला समजत नाहीत पण चित्र छान काढतो. असं का होऊ शकत नाही असं म्हणतोय मी. का तुम्ही स्पोर्ट्समन आणि ॲथलीट होऊ शकत नाही? आणि ॲथलीट होणं ह्याचा रोजगाराशी संबंध आहे का? आहे. तो काय त्याचं नाव, शेर्पा तेनसिंग, अरे डोंगरावर चढायचं येड लागलं. एव्हरेस्टवर चढायचं कशा? आता दरवर्षी शेकड्याने लोक एव्हरेस्टवर चढतात, माहिती आहे ना. हे आपल्याला बातमीत येत नाही. पैसे देऊन जातात ते शेर्पा, त्यांच्यावर जात असं वर खाली. कोणाला वाटलं होतं की डोंगरावर चढणे उतरणे यात पोटं भरतील लोकांची म्हणून? गंमत आहे. आणि ह्यात सगळी माणसाची काम हे माणसं करतात. का करतात? डोंगरावर, एकाला कोणतरी विचारलं तू डोंगरावर का चढतोस, त्याचं उत्तर काय होतं माहिती आहे? डोंगर आहे म्हणून. ॲक्च्युली तसंच आहे. माझ्या पुढे कुठलं तरी आव्हान आहे म्हणून मी ते पार पाडण्याचा प्रयत्न करतो. मला, आणि ह्यात ह्युमन गंमत आहे की मला ते करावंसं वाटतं. आता कोणतरी उद्या म्हणेल पण ते रोबोटसुद्धा चढून दाखवतील माउंट एव्हरेस्ट. जाऊ देत की चढू देत त्यांना, आमचं काय म्हणणं आहे. पण आम्ही आमचं करू ना. तेव्हा गंमत अशी आहे की रोजगार आणि तुम्हाला गुलजार काय करतो तर गुलजार माहिती आहे? गुलजार मुळात काय काम त्याचं होतं माहिती आहे का? मी तो शायर बियर होता, पण पोट भरायला काय करत होता माहिती आहे? बिमल रॉयने त्याला ब्रेक द्यायच्या आधी मोटर मेकॅनिक होता. हे माझ्या खिशातलं नाही सांगत आहे, तो मोटर मेकॅनिक होता. त्याला शेवटी कोणतरी सांगितलं आता हे बास करा, तिथं गाणी बिणी लिहायला या. आणि भारताला एक थोर कवी मिळाला. पण तो मोटर मेकॅनिक आहे का कवी आहे? त्या क्षणी जॉनी वॉकर, तो कार्टून काय कॉमेडियन, तिकीट कंडक्टर होता. लोकांना हसवायचं. त्याला कोणतरी बघितलं म्हणून गुरुदातकडे घेऊन गेले. तो कॉमेडियन आहे का कंडक्टर आहे? त्याची ओळख काय? त्याला कंडक्टरमध्ये आनंद होता, पण तो कॉमेडियन झाला आणि तो कॉमेडियनच झाला. अशी अनेक उदाहरणं आहेत. लेखकांचं तर आपल्याला माहिती आहे की असं होतं ना. कारण समाज तुम्हाला विचारत नाही. आज उलट म्हणतोय मी की आज तुम्हाला समाज म्हणेल की असं काहीतरी कर की सगळ्या समाजाला त्यातून आनंद मिळेल. आपल्याला अशी वाटतच नाही ना की चित्रकला कोणी केली म्हणजे आपल्याला आनंद वाटेल असं समाजाकरता, असं वाटत नाही. पण अजंठा बघायला जाता का नाही तुम्ही? का? कारण ते काहीतरी महान कलाकृती करून ठेवली. पण तुमच्या दारात महान कलाकृती असली तुम्हाला काय कळणार नाही. कारण आम्हाला शिकवलंच नाही. आम्हाला काय शिकवलं? 10वी पास हो, 12वी पास हो, BA पास हो आणि बोंबलत फिर सगळीकडे. हे शिक्षण जाऊन जर उलट काहीतरी तयार होणार असेल आणि आजची मुलं जर म्हणायला लागली की मी चांगला गातो, आमच्या पिढीला सांगितलं की यात काही नाही, हे भिकेचे डोळे आहेत. पण आताच्या पिढीला वेगळंच समजायला लागलं आणि ती पिढी जी करायला लागेल, आपण बघून फक्त बघायचं, बघून फक्त आनंदात राहायचं की वाह काय पोरं आहेत. आज ती मुलं त्या सारेगमावर वगैरे गातात ते बघून मला थक्क व्हायला होतं. तुम्हालाही होत असेल. ही कुठून शिकली गावाकडची पोरं? कसं शिकली? कसं एवढं सुंदर गातात? आणि हे जर चांगलं असेल तर हे शिक्षण नाही का आनंददायी? सगळ्यांनाच आनंद मिळतो त्याच्यातून. आणि हे मानवी शिक्षण आहे आणि ते लोकांनी घ्यावं इथपासून आता तुम्ही म्हणाल मग इंजिनियर कोणी व्हायचं का नाही? व्हायचं ना, पण त्यातही आनंद मिळतो ना लोकांना. ज्यांना आनंद मिळतो त्यांना होऊ द्या. ज्यांना जबरदस्ती करून इंजिनियर करायचं कारण काय आहे? आता हे इतकं सोपंही नाही आहे, मला मान्य आहे. हे इतकं सहज नाही दिसायला, हेही मला मान्य आहे. पण हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतं एवढंच मी तुम्हाला सांगतो. हॅलो सर, अलीकडच्या काळामध्ये एका देशानं रोबोटला नागरिकत्व दिलेलं आहे. एका देशाने काय? रोबोटला, महिला रोबोटला नागरिकत्व दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? नागरिकत्व दिलेलं आहे. बरं, मला माहीत नाही, मी मागासवर्गीय आहे त्या बाबतीत. हां, बरं. तसंच गेल्या आठवड्यामध्ये महिलांचे सेक्स रोबोट पण या ठिकाणी दाखवत आहेत. दाखवत आहेत. बरं. तर आता याच्यापुढे मानवी जीवनमूल्यांची भवितव्य काय असणार आहे तुमच्या मते? आता मानवी मूल्य मानवानीच ठरवली आहेत आत्तापर्यंत.
आणि त्यामुळे हे आत्ता जी एक्सेप्शनल गोष्टी आहेत ह्या पुढे माणसाला याचा विचार करायला लागेल. उदाहरणार्थ आता जो क्लोनिंगचा प्रश्न होता की एका माणसाची प्रतिकृती तयार करावी का नाही, याच्यावर मोठा गदारोळ आहे आणि त्याच्यावर काही निष्कर्ष कोणी काढलेला नाही अजून. हे जे तुम्ही म्हणताय हे सत्य आहे की नाही मला माहीत नाही, पण असेल तर जेव्हा त्याचं जास्त मोठ्या प्रमाणावर जाईल तेव्हा कुठे त्याचा विचार करून ते बंद तरी करेल, नाही तर वा छान छान म्हणून पुढे चालायला लागेल. ते सांगता येत नाही. मानवी मूल्य ही मानवी आहेत आणि मानवानी तयार केलेली आहेत ह्याच्यावर ते अवलंबून आहे आणि त्यामुळे तो मानवी समाज ती मूल्य स्वीकारतो की नाही याच्यावर अवलंबून राहणार. आपण जी म्हणतो तीच फक्त मानवी मूल्य असत असं तर आपल्याला म्हणता येणार नाही. सर, आपण भौतिक शिक्षणाबद्दल बोललात. सर, आपण भौतिक शिक्षणाबद्दल बोललात, पण आध्यात्मिक बाजू त्याला आहे, त्याबद्दल आपण काही भाष्य कराल का? काय आता मी भाष्य करू? आध्यात्मिकही शिक्षण, आता आध्यात्मिक शिक्षण तुम्ही कशाला म्हणता याच्यावर अवलंबून आहे. मला वाटतं की जर मला म्हणजे अभंगाचे बोल जरी नाही कळले पण जर मला टाळ मृदंगाचा जर नाद ऐकू आला तर तो मला फार आध्यात्मिक वाटतो. असं म्हटलं तर मला माझ्या आत्म्याला शरीराला त्या केवळ नाद त्याचा जो आहे त्याच्याने मला फार अध्यात्म मिळतं. तुम्हाला त्या पंक्ती ते काव्य जे आहे ते तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल, काय विठ्ठलाचं असेल दुसरा कुठला असेल, पुन्हा तोच भाग आहे की ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो ते घ्या ना तुम्ही, ते शिक्षण घ्या. पण शिक्षण जसं इंजिनिअरिंगचं आहे की जबरदस्तीने तुम्ही देऊ शकत नाही, तसंच अध्यात्माचं आहे की तुम्ही जबरदस्तीने देऊ शकत नाही. मला जर जे आवडतं त्याच्यात मी चांगला तल्लीन होऊन जाऊ शकतो, नाही का? तेव्हा ते आहे, कोणीतरी लिहिलेलं आहे, कोणीतरी वेद लिहिले आहेत, कोणीतरी काय पुराणं लिहिली आहेत, कोणी काय लिहिलेलं आहे, ते वाचून ज्याला आनंद मिळतो त्याने तो घेणार आहे आणि तसं लिहिणारही आहेत लोक, त्यांनी लिहावं. आणि माझा आनंद मी दुसऱ्यावर फोर्स करू शकत नाही किंवा त्याच्यामुळे माझ्या आनंदामुळे दुसऱ्याला दुःख होणार असेल तर जरा पंचायतीची बाब होईल आणि प्रॉब्लेम तिथे येतो बरेच वेळेला. धन्यवाद सर. शिक्षण द्यायला काय हरकत नाही. पुरे झालं ना? असं धन्यवाद सर. 1 मिनिटामध्ये मी औपचारिक आभार मानतो. आदरणीय माधवजी चव्हाण यांनी बदलता समाज आणि न बदलणारे शिक्षण या विषयावर आपली अभ्यासपूर्ण मतं मांडली. काही श्रोत्यांनी सुद्धा काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची पण समर्पक उत्तरे त्यांनी दिली. सर्वप्रथम मी माधवजी चव्हाण यांचे आभार मानतो. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि श्रीकिशन सोमानी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानाला आपली उपस्थिती लावली, आपला अमूल्य वेळ दिला. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व श्रोत्यांचे सुद्धा आम्ही या दोन्ही संस्थांतर्फे हार्दिक आभार मानतो. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि या सभागृहामध्ये उपस्थित राहिले. श्रीकिशन सोमानी विद्यालयाचे पण आभार, त्यांनी सहप्रायोजकत्व या ठिकाणी मान्य केलं. सर्व उपस्थितांचे आणि आम्हाला सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व व्यक्तींचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.